नमस्कार मित्रांनो, आपला बळीराजा या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे मनपूर्वक स्वागत। मित्रांनो, पिंक ई रिक्षा योजनेसंदर्भात एक महत्त्वाची अपडेट आली। ही अपडेट आपण आज व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। पिंक ई रिक्षा योजना महाराष्ट्र शासनामार्फत महिलांसाठी राबवली जाते। याच्यामध्ये अर्ज कसा करायचा, तसेच अनुदान आणि कोणकोणते कागदपत्रे लागतात या संदर्भात आपण आजच्या व्हिडिओमध्ये माहिती पाहणार आहोत। ओके, आता तुम्हाला हे आर्टिकल या ठिकाणी दिसत आहे। या आर्टिकलची लिंक मी तुम्हाला यूट्यूबच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये नक्कीच देईल। आता या ठिकाणी टायटल आहे पिंक ई रिक्षा योजना महिलांसाठी अर्ज अनुदान तसेच अर्ज कसा करायचा ते या ठिकाणी पाहू। सुरुवात करू। नमस्कार, पिंक ई रिक्षा योजना ही महिलांसाठी आर्थिकदृष्ट्या सक्षम बनवण्यासाठी महाराष्ट्र शासनाने चालू केली आहे। या योजनेमुळे महिलांना रोजगाराच्या नक्कीच संधी यामधून उपलब्ध होतात, तसेच सामाजिक आर्थिक पुनर्वसन सुद्धा या योजनेमधून महिलांचे शक्य होणार आहे। आता बघा, या योजनेचा विस्तार काय ते ही पिंक ई रिक्षा योजना अहिल्यानगरसह 10 जिल्ह्यांमध्ये कार्यरत आहे। आता जी अपडेट आली आहे प्रमुख तर ती अहिल्यानगरमधून आली आहे। त्याच्यामुळे ही जी पिंक ई रिक्षा योजना आहे अहिल्यानगरसह इतर 10 जिल्ह्यांमध्ये कार्यरत आहे। या ठिकाणी ही माहिती दिली आहे। या योजनेच्या माध्यमातून महिलांना स्वतःच्या पायावर उभं राहून समाजात एक आदर्श निर्माण या योजनेमार्फत करू शकतात। आता बघा, स्वयंरोजगाराचा मार्ग या रिक्षा चालवण्यामधून होऊ शकतो। ज्या महिलांना रिक्षा चालवता येते किंवा ज्यांना या योजनेमध्ये इंटरेस्ट आहे तर त्यांच्यासाठी ही योजना नक्कीच फायदेशीर ठरते। महिलांना स्वयंरोजगारासाठी प्रेरित करण्यासाठी ई रिक्षा हा उत्तम पर्याय ठरतो। या योजनेच्या माध्यमातून महिलांना बँकेच्या सहाय्याने सहज आर्थिक मदत यामधून उपलब्ध केली जाते। आता स्वरूप पाहू थोडक्यात या ठिकाणी घटक तपशील म्हणून। अनुदान बघा, रिक्षाच्या किमतीच्या 20% अनुदान तुम्हाला दिलं जातं। जे एकूण किंमत आहे ई रिक्षाची त्याच्यामध्ये 20% अनुदान तुम्हाला डायरेक्ट दिलं जातं। कर्ज तुम्हाला सुलभ पद्धतीने दिलं जातं। याच्यामध्ये 70% कर्ज जे आहे ते बँक कर्ज देते आणि महिलांनी यामधून 10% स्वतःचा वाटा उचलायचा असतो। ओके, पण 100% पैकी तुम्ही पाहिलं असेल 10% तुम्हाला खर्च करायचा। या ठिकाणी सुरुवातीला जी रिक्षाची किंमत आहे ती 10% भरायची आणि त्यामार्फत तुम्ही अर्ज करायचा। अर्ज केल्यानंतर तुम्हाला 20% डायरेक्ट अनुदान भेटणार आहे आणि 70% बँकेमार्फत तुमचं लोन करून दिलं जाणार। तुम्ही ते महिलाला EMI मध्ये इन्स्टॉलमेशन करून ते या ठिकाणी फेडू शकता। आता कर्ज परतफेड कालावधी 5 वर्षे म्हणजे जवळजवळ 60 महिने या ठिकाणी। आता ज्यावेळी तुम्हाला ई रिक्षा दिली जाणार आहे त्यावेळी तुम्हाला 5 वर्षासाठी विमा दिला जाणार आहे, परवाना दिला जाणार आहे व बॅच सुद्धा दिलं जाणार आहे। म्हणजे डॉक्युमेंटली काही प्रॉब्लेम या ठिकाणी येणार नाही तुम्हाला। आता योजनेचे फायदे ऑलरेडी आपण पाहिले, पण एकदा पाहू। रोजगाराच्या संधी यामार्फत उपलब्ध होतात महिलांसाठी। आर्थिक सक्षमीकरण महिलांच्या हातून होते। सुरक्षित प्रवास होतो, कारण महिला रिक्षा चालवत असल्या कारणाने साहजिक महिला या रिक्षामध्ये बसणार आहेत, मोठ्या प्रमाणावर बसणार आहेत आणि त्यांना एक सुरक्षा सुद्धा यामधून मिळणार आहे। त्यानंतर दैनंदिन गरजाची पूर्तता होणार आहे। सामाजिक प्रगती नक्कीच महिलांची यातून थोडीफार का होईना होणार आहे। पात्रता व अटी या ठिकाणी पाहू आपण। पात्रता सुरुवातीला अर्ज करणारी जी महिला आहे ती महाराष्ट्राची मूळ रहिवासी पाहिजे। या महिलेचे वय 21 ते 40 वर्षाच्या दरम्यान पाहिजे आणि अर्जदार महिला ही कर्जबाजारी नसावी, म्हणजे ऑलरेडी त्या महिलेने कोणत्या ठिकाणी कर्ज घेतलेले नसावे किंवा ई रिक्षासाठी डबल अर्ज करणारी व्यक्ती नको म्हणून। ओके, हे महत्त्वपूर्ण अटी पात्रता आहे या ठिकाणी। अटी पाहू आपण। या योजनेचा फक्त लाभ एकदाच घेता येईल, तसेच अन्य ई रिक्षा योजनेचा लाभ या महिलांनी घेतलेला नसावा। कर्जाची परतफेड महिलेची जबाबदारी या ठिकाणी 60 महिने असणार आहे। आता ज्या महिला ह्या अहिल्यानगर किंवा नगर परिसरामध्ये आहेत तर त्यांच्यासाठी ही महत्त्वपूर्ण बातमी की सरकारमार्फत म्हणजे सरकारने जे महिला आर्थिक विकास महामंडळ स्थापन केलेले आहे महिलांसाठी, ते नालिगाव या ठिकाणी तुम्ही पाहिजे नालिगावचा एरिया अहिल्यानगरमध्ये, त्या ठिकाणी महिला आर्थिक विकास महामंडळ आहे यांच्या मार्फत ते अर्ज चालू झाले आहेत। तुम्ही ह्या ठिकाणी जाऊन ऑफलाईन अर्ज ह्या ठिकाणी सादर करू शकता। तुम्हाला ते मदत ह्या ठिकाणी करणार आहेत आणि तुम्ही पिंक ई रिक्षा ह्या ठिकाणी मिळू शकता। आता FAQs पाहू आपण, महत्त्वाची प्रश्नावली। आता पिंक ई रिक्षा योजना कोणासाठी? सहजिक महिलांसाठी योजना आहे। वयोमर्यादा किती आहेत अर्ज करण्यासाठी? 21 ते 40। शासन किती अनुदान देते? तर 20% अनुदान तुम्हाला भेटते। 1 लाखाला 20,000 ह्या ठिकाणी भरता येईल। कर्ज परतफेड कालावधी किती? 5 वर्षे। विमा आणि परवाना मिळतो का? होय, विमा मिळतो। 5 वर्षासाठी विमा मिळतो, परवाना सुद्धा यातून मिळतो। या योजनेत किती आर्थिक सहभाग असणे आवश्यक आहे? 10% महिलांना रक्कम भरावी लागेल आणि ई रिक्षा त्या ठिकाणी मिळू शकता। सध्या अहिल्यानगरमध्ये आणि अन्य 10 जिल्ह्यात सुद्धा हे अर्ज चालू आहेत। रिक्षाच्या किमतीत काय समाविष्ट आहे? GST नोंदणी, रोड टॅक्स सर्व समाविष्ट याच्यामध्ये आहे। कर्ज कोणत्या बँकेतून मिळते? राष्ट्रीयकृत बँका, सहकारी, खाजगी बँकांमधून सुद्धा तुम्हाला कर्ज मिळू शकते। त्यानंतर योजना लागू करण्याचा मुख्य उद्देश काय? तर महिलांना स्वावलंबी बनवणे, आर्थिकदृष्ट्या सक्षम बनवणे, तसेच महिलांना सुरक्षितता
पुरवणे हे या योजनेचे मुख्य फायदे आहेत। या ठिकाणी तुम्ही पाहू शकता। तसेच महिलांना जे दैनंदिन गरजा आहेत त्या योजनेतून त्यांच्या पूर्ण होणार आहेत। हा चार्ट खूप महत्त्वपूर्ण आहे। तुम्हाला जे अनुदान दिले जाणार आहे, समजा उदाहरणार्थ 1 लाखाच्या पट्टीमध्ये जर पाहिले तर 20% रक्कम तुम्हाला अनुदान शासनामार्फत मिळणार आहे। तसेच 10% तुम्हाला खर्च करायचा आहे, बाकीचं जे 70% कर्ज फेडायचे आहेत 5 वर्षासाठी 6 महिन्यामध्ये। याच्यामध्ये तुम्हाला प्रशिक्षण दिलं जाणार आहे गाडी चालवण्यासाठी, ई रिक्षा चालवण्यासाठी, तसेच लायसन काढून दिलं जाणार आहे आणि बॅच सुद्धा तुम्हाला यातून मिळणार आहे। ओके, त्याच्यामुळं पिंक ई रिक्षा योजना महिलांसाठी नक्कीच फायदेशीर ठरत आहे। जर कोणी इंटरेस्टेड असेल या योजनेमध्ये अर्ज करण्यासाठी त्यांनी नक्कीच त्या जिल्ह्यातील महिला आर्थिक विकास महामंडळ यांच्याशी संपर्क साधा। ते तुम्हाला पिंक ई रिक्षा संदर्भात नक्कीच मदत करणार आहे। ओके, तर मित्रांनो, या व्हिडिओ संदर्भात तुमच्या काही प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये नक्कीच सांगा। व्हिडिओ आवडला असेल नक्की व्हिडिओ लाईक करा, चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा। थँक्यू।